नमस्कार मंडळी, मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय महाराष्ट्रीयन पद्धतीने लापशी। लापशी हा शब्द ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, लहानपणीची आठवण मात्र नक्की आली असेल। चला तर मंडळी, कशी बनवायची बघू। कढईमध्ये घेऊ साजूक तूप। आता तुपामध्ये खोबरं आणि बदाम 1 मिनिट भाजून घेऊ। आता 1 मिनिटानंतर 1 वाटी घेतलेला आहे भरडा। हा आहे गव्हाचा भरडा। दुकानामध्ये जर गेलात आणि म्हणलात गव्हाचा भरडा द्या लापशी बनवण्यासाठी, तर दुकानदार लगेच देतो बरं का। आरामात कोणत्याही दुकानामध्ये मिळेल। आता आपण हा भरडा मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे बरं का, पूर्ण कलर बदलूस तर। तांबूस कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा, तर थोडंसं साजूक तूप घेऊ। तुपामध्ये भाजला ना लापशीची चव काय हा भन्नाट येते बरं का, मस्तच। तर मीडियम टू स्लो गॅसवर आपण हा भरडा 7 ते 8 मिनिटं मस्त खमंग भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता ह्याचा कलरसुद्धा चांगला बदललेला आहे, तांबूस कलर आलेला आहे आपल्या भरड्याला। हे बघा, मस्तच। आता आपण इथे गॅस स्लो करूया आणि आपण दुसरीकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। स्लो गॅसवर आपल्याला हा भरडा अजून 1 मिनिट भाजून घ्यायचा आहे। मंडळी, आपण इथे 1 वाटी भरडा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपण 5 वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। हे बघा, आता इथे गॅस बारीक आहे बरं का। आता बारीक गॅस आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी मिक्स करतोय। हे बघा, मस्त। 1 वाटी भरड्यासाठी 5 वाटी पाणी आपण इथं मिक्स केलेलं आहे। छान मिक्स करून घेऊ, मस्तच। आता मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर इथे गॅस मीडियम आहे आणि मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं आपण हे मस्त शिजवून घेऊया। अजून एकदा चांगलं मिक्स करू, मस्तच। खूप सोपी झटपट रेसिपी आहे बरं का। आता आपण याच्यामध्ये फूड कलर मिक्स करू। याचा कलर अजून उठून दिसण्यासाठी आपण याच्यामध्ये कलर मिक्स केलेला आहे। तुम्ही नाही केला तरी देखील चालेल बरं का, मस्तच। आता ही लापशी मीडियम गॅसवर मी 7 ते 8 मिनिटं शिजून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत गूळ। आता गुळाचं प्रमाण तुम्हाला जेवढं गोड आवडतं ना तेवढं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। मी ते 1 वाटी भरडा घेतलेला आहे ना, 1च वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसंच कमी आहे। हे बघा, आता आपण याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेऊया, मस्तच। आता घेऊ इलायची पावडर। आता आपण हे छान मिक्स करूया। आता गूळ वितळेपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवर हे 2 मिनिटं छान मिक्स करत राहायचे। हे बघा, 2 मिनिटं आपण हे असंच मिक्स करूया, मस्तच। मंडळी, लापशी बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्की सुटलं असणार। एकदा नक्की बनवा, महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि खूप सोपी बरं का, मस्तच। हे बघा, इथं गूळ आपला पूर्ण वितळलेला आहे। आता ना आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढायची। गॅस मात्र बारीक ठेवा बरं का। हे बघा, 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, मस्त जबरदस्त आपली लापशी बनवून तयार झालेली आहे। अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे बरं का, एवढी जबरदस्त बनवून तयार झालेली आहे। कलरसुद्धा तुम्ही बघू शकता कसला भन्नाट आलेला आहे, मस्तच। तुम्ही कधी लापशी खाल्ली का? खाल्ली असेल ना तर कमेंट करून सांगा, आणि नसेल खाल्ली ना या पद्धतीने एकदा तरी अशी जबरदस्त लापशी बनवून तर बघा, खूप भन्नाट लागते बरं का, मस्तच। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर अशाच मस्त मस्त रेसिपीज असतात। चला की आता लापशी तर बनवून तयार झाली, मस्त ताटामध्ये जेवायला घेऊ। तुम्ही पण या जेवायला आणि एकदा नक्की बनवून खा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। मस्तच लापशी आणि सोबतीला झणझणीत कढी आणि भात, मस्तच। भंडारामध्ये जेवल्यासारखं वाटतंय का नाही? एकदम जबरदस्त, मस्तच। या जेवण करायला। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत।
आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका. ही रेसिपी बघून तुम्हाला नक्कीच तुमच्या आजीची आठवण झाली असणार, कारण आजीच अशी रेसिपी बनवत असेल. आता तर ह्या रेसिपी जुन्या झाल्यात, कुणीच बनवत नाही, पण ही खूप पौष्टिक रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत.